कल्याणचे बदलते स्वरूप येथे स्थायिक होत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आधुनिक शिक्षणाच्या गरजा, त्यांच्या अपेक्षा, त्यांचा विचार करून बिर्ला महाविद्यालयात निरनिराळे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत। कल्याण शहरातील विद्यार्थ्यांचा मुंबईला जाण्याचा वेळ वाचावा, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी या हेतूने 1972 साली स्थापन झालेल्या बिर्ला महाविद्यालयास देशातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून विश्वविद्यालय अनुदान आयोगाने घोषित केले आहे। या निमित्त विशेष आनंद सोहळा पत्रकार परिषदेत चितलांगे बोलत होते। संपूर्ण भारतात सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून 12 महाविद्यालयांची निवड करण्यात आली। त्यात बिर्ला महाविद्यालयासह 4 महाविद्यालयांचा समावेश आहे। त्यामुळे महाविद्यालयाचा 1 एप्रिल 2015 पासून 5 वर्षाकरिता 1,60,00,000 रुपये भरीव अनुदान देण्यात येणार आहे। महाविद्यालयात 8,500 पेक्षा अधिक विद्यार्थी विविध अशा 61 विषयांचे शिक्षण घेत आहे। क्रीडा, राष्ट्रीय छात्र सेवा योजना, शैक्षणिक क्षेत्र यातून देश पातळीवर विद्यार्थी घडवण्यात महाविद्यालय यशस्वी ठरले आहे। महाविद्यालयाच्या प्राचार्या स्वप्ना सम्मेळ यांनी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयाच्या सामाजिक कामांची माहिती घेऊन सांगितले। महाविद्यालयात अलीकडे पाश्चात्य भाषा शिकवण्याची सोय करण्यात आली आहे। त्याबरोबरच पाली, संस्कृत व ग्रामीण बोली भाषेच्या शिक्षणाचीही सोय करण्यात आली आहे। कल्याण शेतकी तसेच वैद्यकीय महाविद्यालय व्हावे अशी पत्रकारांकडून यावेळी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेश चंद्र, VIP उद्योगाचे पाठारे तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। डॉक्टर नरेश चंद्र बिर्ला तर टोटल आम्ही तीन नवीन कोर्स आम्ही सुरू करणार आहोत। बीकॉम फायनान्शियल मॅनेजमेंट, MA बिझनेस इकॉनॉमिक्स आणि NCC स्टडीज। आजचे सिच्युएशन मध्ये यापेक्षा मोठा स्टेटस and UGC म्हणजे highest apex body of higher education in the country. Abhi there are DST, DBT, there are several other funding agencies. So DBT मध्ये आपल्याकडे ऑलरेडी स्टार कॉलेज सायन्स डिपार्टमेंट साठी मिळालेला आहे। शिक्षण क्षेत्रात यस बिर्ला कॉलेज रिअली डिझर्व मेहनतीने आणि कुठल्याही जे काही आपण मार्क केले तर चांगल्या मार्गाने आपण याला अर्जित केला आहे। मला वाटतं आमचं सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट म्हणजे कमिटमेंट ऑफ मॅनेजमेंट, कारण की जिथे मॅनेजमेंटची एक दूरदर्शिता की कोणते कोर्सेस आम्हाला येणार आहेत आणि कोणत्या कोर्सची गरज आहे। आणि त्याचबरोबर जे PhD इथे आहे, म्हणजे आमच्यापैकी मला वाटतं जिथे जे शैक्षणिक देण्याकरता जी रिक्षा येतात त्यापैकी 25 ते 35% PhD होल्डर्स आहेत।